नमस्कार, सिद्धी टेलर्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉटनची छोट्या साईजची कोंची कशी शिवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी हे कॉटनचा कपडा कट करून घेतलेला आहे। हे 3 पार्टमध्ये मी कॉटनचा कपडा कट करून घेतलेला आहे। हे जरा जाडसर कॉटन असल्यामुळे ह्याला आपण अस्तर नाही लावायचे, बिना अस्तरचा शिवायचे। तर हा पहिले टोपीचा वरचा भाग आहे, त्याचा आपण माप बघूया। ते आहे रुंदी 14 इंच आणि उंची आहे 7 इंच। हे टोपीच्या वरचा भाग आहे। हे मी नाडीसाठी कापड कट करून घेतलेला आहे। 1.5 इंच रुंदीचा आहे आणि लांबी त्याची आहे 24 इंच। तसंच हे कोंचीच्या खालचा पन्ना असतो त्याच्यासाठी कापड घेतलेला आहे, म्हणजे ह्याच्या आपल्याला बारीक बारीक अशा चुन्या करून कोंचीचा खालची बाजू बनवायची आहे। त्याची रुंदी आहे 17 इंच आणि उंची आहे 7 इंच। आता आपण हे बाजूला ठेवूया। तर हा टोपीचा पुढचा भाग घेतलेला आहे आपण। तर ही उलटी बाजू आहे, ही सरळ बाजू आहे। तर उलट्या बाजूने आपल्याला ह्या 3 बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। इथून सुरुवात करूया आपण। असं फोल्ड करायचं आणि तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची। एक बाजू ओपनच ठेवली आहे आणि ह्या तिन्ही बाजूने मी शिलाई मारून पॅक करून घेतलेला आहे। तर ही जी रुंद बाजू आहे ती आपल्याला पुढे करायची आहे टोपीची। तर आपण अशी घडी घालून घेऊया आणि हे जी शिलाई मारलेली बाजू आहे ती खालच्या बाजूला आली पाहिजे। आता इथे आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे। तर टोपीची वरची बाजू आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथं खाली 1 इंचावरती। आणि असा हलकासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता याच्यावरून आपण पहिले शिलाई मारून घेऊ। हे जे जास्तीचं कापड आहे ते कट करून घेऊया। आता आपण नाडी बनवून घेऊया या पद्धतीने। आता ह्या टोपीला आपल्याला हे खालच्या बाजूला लावायचं आहे, म्हणजे आपण ही छोटी साईज कोंची शिवत आहोत। तर हे जे माप आहे खालच्या बाजूचं त्या मापानुसार आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती अशा चुन्या मारायच्या आहेत आणि हे कापड ह्याला जोडून घ्यायचं आहे। पहिले आपण ह्या साईडनं दोन्ही शिलाई मारून पॅक करूया। खालची बाजू अशी पॅक आहे त्यामुळे खालच्या बाजूला शिलाई नाही मारायची। ही टोपीची समोरची बाजू आहे आणि ही मानेपुढची बाजू आहे। तर ही आपण टोपीची समोरची बाजू पहिले मोजून घेऊया। ,12.5 इंच भरत आहे आणि ही मानेची बाजू आहे। ही आपली 10.5 इंचाची आहे। टोपीचा हा जो खालचा पन्ना आहे त्याला आपण प्लेट मारून घ्यायची आहे। एकदम थोड्या थोड्या अंतरावरती प्लेटी मारायची आहे। आता आपण या जे प्लेटीची बाजू आहे त्याच्यावरती टकुच्याची उलटी करून बाजू ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। पहिले आपण मोजून बघूया मापात चुन्या झाल्यात का।
बरोबर मापात आहे। आता आपण शिलाई मारू। आता इथे वरच्या साईडला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे। ह्या 2 नाड्या आहेत त्या आपण जोडून घेऊया। ही आपली लहान साईज कॉटनच्या कपड्याची कोंची शिवून तयार झालेली आहे। असेच कोंचीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही एकदा नक्की विजिट करून बघा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।